नमस्कार. मी आज इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर पेस्ट करून घेते. खोबरं, आलं, लसूण आणि टोमॅटोची मिक्सरवर पेस्ट करून घेते. इथे तुरीच्या दाणे घेतलेले आहेत. शेंगांमधनं दाणे काढून घेते. तुरीचे दाणे काढून झालेले आहेत. आता धुवून घेते. एक वांगं घेतलेलं आहे, ते कापून घेते आणि छोटे तुकडे करून घेते. आणि पाण्यात टाकून ठेवते. इथे सुरण घेतलेलं आहे, त्याचं साल काढून घेते आणि छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे इथे भाजीचा कुकर घेतलेला आहे, त्यात तेल गरम करायला ठेवले. त्यात राई, जिरं आणि लसूण घालते चेचून. 2 सेकंद परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. थोडंसं हिंग घालते, मिक्स करून घेते. टोमॅटो घालते अर्धा आणि कांद्यावर परतून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर खोबऱ्याची पेस्ट घालते आणि परतून घेते. मसाला परतून झालेला आहे. त्यात सुरणाचे छोटे तुकडे घालते. मसाल्यात परतून झाल्यावर 2 कोकमं घालते. धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालून मिक्स करून घेते. तुरीचे दाणे आणि वांगं बारीक कापून ठेवलेलं घालते आणि मसाल्यात परतून घेते. एक हिरवी मिरची घालते, कोथिंबीर घालते आणि थोडंसं पाणी घालून भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. एक कच्चा टोमॅटो घालते आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून घेते. कुकरला 2 शिट्या काढून झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. आता झाकण काढून वरून कोथिंबीर आणि गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. तुरीच्या शेंगाची पातळ भाजी तयार आहे. इथे सुरण घेतलेलं आहे, त्याचं साल काढून घेते आणि सर्वात अगोदर कापं कापून घेते. अशा प्रकारे कापं कापून झालेले आहेत. पाण्यात 2 कोकमं टाकून बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कोकमं काढून घेते आणि सुरणाची कापं धुवून घेते. आता कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेते आणि सुरणाच्या कापांना लावून घेते. 10-15 मिनटं बाजूला ठेवल्यानंतर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेले आहे, ते सुरणाच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर सुरणाची कापं तळायला ठेवते. झाकण लावून कापं तळून घेते. थोड्या वेळाने झाकण काढून दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून कापं शिजायला ठेवते. सुरणाची कापं शिजलेली आहेत. आता काढून घेते मी. इथे बाकीच्या उरलेल्या सुरणाचे पातळ तुकडे करून घेते. अशा प्रकारे कढईत तेल गरम करायला घेतलेले आहे, त्यात फोडणीला राई आणि जिरं घालते. थोडंसं हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. त्यात पातळ चिरून ठेवलेलं सुरण घालते आणि कांद्यावर 2 मिनटं परतून घेते. 2 कोकमं घालते. थोडीशी हळद घालते. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीत 2 चमचे पाणी घातलेलं मी. पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून घेते.
अशा प्रकारे झाकण लावून भाजी शिजून घेतलेली आहे। ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते। कोथिंबीर घालते। सुरणाची भाजी तयार आहे। इथे पॅनमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे, ते भाजून घेते। शेंगदाणे भाजलेले आहेत, आता काढून घेते। पॅनमध्ये थोडंसं तेल घेते, त्यात 3 कच्चे टोमॅटो बारीक कापून ठेवलेले घालते। 4-5 लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजून घेते। टोमॅटो शिजलेले आहेत, थोडीशी चिंच घालते। कोथिंबीर घालून मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि गॅस बंद करून घेते। थंड झाल्यावर मिक्सरमधनं जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। कच्च्या टोमॅटोची चटणी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।